मंडळामध्ये महाराज मला एक फोन आला. आता बहुतेकदा फोन आल्यानंतर आम्हाला कोणाचे फोन येणार? कार्यक्रमाचे का? आता मला वाटलं कार्यक्रमाचा फोन असेल. मी फोन आल्यानंतर मी फोन उचलला. परंतु आमच्या एका महाराज मंडळीला एक विनंती, महाराज मंडळी विनंती असेल किंवा त्यांना एक सवय, फोन आल्यानंतर ते काय म्हणतात, रामकृष्ण आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं बहुतेकांना ती सवय लावून घ्यावं. हॅलो काय म्हणतात, त्या निमित्ताने कम से कम रामकृष्ण हरे तरी घडेल. फोन आला महाराज, मी फोन रिसिव्ह केला, नंतर म्हणलं रामकृष्ण हरी. आता ते कोण रामकृष्ण हरी म्हणाव ना, तो असं नाही म्हणला. चायला कोणत्या तरी महाराजला फोन लागला. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? रामकृष्ण हरी म्हणाला काही बिघडत होतं का? लय महाराज, लय बोलणं कठीण महाराज. काही बोलायचे बोले तेने बोले विठ्ठल रोले, हरी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे. बोलताना विठ्ठल बोलावं, करताना विठ्ठल करावं, पाहताना विठ्ठल पाहावं. सर्व कीर्ती आपली विठ्ठला सोबत करावं महाराज. बोलताना माणसाला गोड बोललं पाहिजे. काय झालं, आपल्या भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बिहारच्या दौऱ्यावर गेले आणि तिकडे सभा चालली होती लालू प्रसाद यादवांची. लालू प्रसाद यादवांच्या सभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी गेल्यानंतर हे लालू प्रसाद यादवांनी पाहिलं. आता आपली संस्कृती शिकवते अतिथी देवो भव. गेल्यानंतर लालू प्रसाद यादवांनी अटलजींचं काय केलं पाहिजे होतं, स्वागत केलं पाहिजे होतं. पण मी सांगतो तुम्हाला वाणी, काही वाणी कशी असते. बिहारी यादवजी म्हणतात, हमारे बिहार में आपका क्या काम. काय म्हणतात अटलजीला, हमारा बिहार में आपका क्या काम. परंतु ते अटल बिहारी वाजपेयी होते महाराज, काहीच बोलले नाही. गेले खुर्चीवर, असं नसतं झाले. आणि ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयींचं भाषण सुरू झालं आणि अटलजी म्हणतायत, अभी मेरे प्रिय दोस्त लालू प्रसाद यादव जी ने मेरा परिचय करके दिया. उन्होंने कहा हमारा बिहार में आपका क्या काम. मैं लालू प्रसाद यादव जी को कहना चाहता हूं, यादव जी सुनो, आप तो सिर्फ बिहारी है, मैं अटल बिहारी हूं. विठाला समजलं ना तुम्हाला? कारण आता विनोद सहजासहजी समजत नाही. विनोद महाराज सहजासहजी कोणाला समजत नाही. विनोद कोणालाही समजत, त्याच्यासाठी पाहिजे लागतो महाराज. मी काय सांगा तुम्हाला, काल आम्ही एका माझा बघितलं, म्हणलं आई अहो ती पाटलाची बाई कोम्यामध्ये गेली म्हटले. आता मला तिने विचारावं ना, कसं काय हो? ते म्हणले मोठे माणसं कुठेही जातात. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? एकच सांगायचंय मला, बोलताना माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. मधुरावाणी रोटी तुका म्हणे वाव पोटी. दुर्जन मी सांगतोय तुम्हाला, ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही तो दुर्जन आहे. ज्याची वाणी गोड नाही तो दुर्जन आहे.